आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट नगर परिषदेच्या उपाध्यक्ष निवडीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। माजी आमदार प्रदीप नाईक यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते हसन लाला यांची किनवट नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली असून त्यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर यश आले आहे। किनवट नगर परिषद निवडणुकीत हसन लाला यांनी सलग 2 वेळा कठीण लढत दिली होती। हसन लाला नगरसेवक व्हावेत ही प्रदीप नाईक यांची तीव्र इच्छा होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तसेच स्वतः नाईक यांनी केलेले प्रयत्न त्यावेळी यशस्वी झाले नसले तरी नियतीने वेगळा मार्ग दाखवला। गतवर्षी प्रदीप नाईक यांचे दुःखद निधन झाले असले तरी अवघ्या 1 वर्षात त्यांच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले। हसन लाला हे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि आदरणीय बेडीताई नाईक तसेच युवा नेते कपिल नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकमताने त्यांच्या नावाची शिफारस उपाध्यक्षपदासाठी केली। यामुळे ही निवड कोणत्याही वादाविना पार पडली। ही निवड केवळ एका पदापुरती मर्यादित नसून ती मुस्लिम समाजाला दिलेला सन्मान आणि प्रदीप नाईक यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळालेला खरा न्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे। संघर्षाला मिळालेली पावती आणि निष्ठेला मिळालेला मान म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे। या ऐतिहासिक निर्णयासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबाबा दादा खराटे, नगराध्यक्ष सुजाता येंड्रलवार, करण येंड्रलवार, प्रशांत कोरडे यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किनवट व माहूर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत। निष्ठा कधीच वाया जात नाही हे हसन लाला यांच्या निवडीमुळे किनवटने पुन्हा एकदा अनुभवले आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।